शेजारच्या बाईनी वटा बनवला तर आपल्याला बी बनवायचा आहे। आपली कडकी चालू आहे, वाळू सिमेंट आणायला आपल्याला पैसे लागतील। त्यात आता दिवाळी जवळ आलेली आहे। इथं घराचं काम चालू आहे। मी वाळू आणि सिमेंट बिल्डर कोण मागून घेते। जाय घेऊन ये। अहो भाऊ, मला वाळू आणि सिमेंट द्या, मला वटा बनवायचा आहे। मावशी, तुम्ही दुकानातून विकत आणा, माझं पण काम चालू आहे। हा सिमेंट आणि वाळूचे भाव पण खूप वाढलेले। काय करायचं आता? मग आपण विकत आणू ना आपण। काय झालं, दिली का वाळू सिमेंट? मी वाळू सिमेंट मागितलं, पण तो म्हणतो विकत घ्या, खूप महाग आहे। मग आता काय करायचं? वटा तर बनवायचाच आहे। रात्री जाऊन आपण वाळू सिमेंट चोरून आणू। दिवाळीच्या आधी शेजारच्या बाईपेक्षा आपण चांगला वटा बनवू। बिल्डर गेलाय, आपण वाळू आणि सिमेंट चोरून आणू। आपल्याला वट्टा बनवायचे शेजारच्या पेक्षा चांगला। पैसे खर्च न करता आपण चांगला वट्टा बनवू। चल लवकर गोणी आण, वाळू सिमेंट घेऊन येऊ। कोणी दिसतंय का बघ? कोणी दिसत नाही। चल वाळू सिमेंट घेऊन येऊ। मावशी, वाळू आणि सिमेंट आणले, मध्ये या नाटकातून आम्ही असा उद्देश देतोय की कोणीही दुसऱ्यांवर जळू नका। कोणी नवीन गाडी घेतली, कोणी नवीन घर घेतलं, कोणी नवीन घराचा वट्टा बनवला, पण ते कष्ट करून सुधारणा करताय, कोणाची चोरी करून सुधारणा करत नाही। म्हणून या नाटकातून एक उद्देश दिलाय की कष्ट करा, कोणावर नका जळू। देवाने जेवढं दिलंय त्यातच खुश राहा। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी दिवाळी खूप एन्जॉय करा, जनावरांना न ताण देता। धन्यवाद।